एवढा पाऊस आहे. कशी आलीस? भिजलीस? मग आज काय स्पेशल? अरे साडी घातली, आज काय विशेष? अरे आज काय हे सकाळच्या कामाला मिळाली ना बदली मावशी, आजपासून आली ना ती. माझा वेळ मिळाला, साडी घातली आणि माझे काही शॉर्ट्स व्हिडिओ नव्हते, सगळे संपले होते. चला मग आज काय स्पेशल? आज खायला काय स्पेशल? कोल्हापुरी मिसळ. मिसळ बनवते तुम्हाला. मला कसं कळलं? मटकी भिजत घातलेली बघितली. कारण काय करू आता, चपात्या कधी करणार, शॉर्टकट करायचं ठरवलं होतं ना. चहा ठेवलाय का? हा ठेवला. आज खूप खुश दिसते ना मिस्टर. म्हणतात आज बाई तू एकदम काय म्हणतास ना, खूप चमकतोय तुझा चेहरा. तर काय सांगू त्यांना की आज मला सकाळीच्या कामासाठी मिळाली मावशी, म्हणून मला खूप थोडं हलकं रिलॅक्स वाटतं आणि आपोआपच थोडंसं नाही म्हटलं तरी येतो ताण आपल्याला. तर आज मिळाले मावशी. आता स्वयंपाकाचं बघू, मिळालं तर ठीक, नाही तर शर्मिला आल्यावर करेल तेवढं मी करू शकते. प्रयत्न चालू आहेत बघायचे, कारण यश मिळालं मला आणि मिळाली बाबा. कारण ते बदलीसाठी नाही कोणी तयार होत. तर मी म्हटलेलं आता काय स्वयंपाक करायचा, असं रोज कंटाळा येतो, म्हणून म्हटलं आज सकाळीच मी मटकी भिजवली होती. म्हटलं शॉर्टकट करायचं, मिसळ पाऊस पण पडतोय ना बाहेर, भारी वातावरण आहे. आणि हो, ती मी गावावरून तुम्हाला म्हटलं होतं ना कासांडी आणली होती पितळेची. आता त्याचं मी काय करणार आहे ते तुम्हाला कळेलच. क्योंकि वो ऐसा बाजू में आ रहा है ना तो अच्छा नहीं लग रहा है. उसके मेजरमेंट से वो राउंड रहता है ना, जैसे हम कुकर रखते हैं ना रिंग के ऊपर. हाँ मी जसं सांगितलं तसं ते बनलंच नाही. त्यांना म्हटलं परत करून आला. आम्हाला ती गोल रिंग करून त्याच्यावरती ठेवायची होती ती कासांडी. ते परत घेऊन जायला सांगितलं मी. म्हणजे काय म्हणतात, आवडलं नाही ना तर ते काय अर्थच नाही. मी एवढं त्याच्यासाठी आणली ती गावावरून. बघूया आता चहा ठेवला त्या लोकांसाठी. पटपट मसाला करून मग मिसळ बनवून घेते. त्यांचा गोंधळ चाललाय तिकडे अजून. अहोंनी कांदा टोमॅटो कापून ठेवला होता. आता मी या मंडळींना चहा देते आणि मिसळ करायला घेते. आता दोघांनी मोर्चा वळवला किचनमध्ये. मी मिसळची आमटी करायला घेतली. कांदा टोमॅटो नेहमीसारखं आपलं टाकून साधीशी आमटी मटकीची, विशेष काही नाही त्याच्यामध्ये. वाटलेला मसाला ज्याच्यामध्ये आलं लसूण सुकं खोबरं होतं. अहोंनी तोपर्यंत टिफिन मिसळून घेतले, कारण उद्या सकाळी लागतात. कारण ती नंतर येते ना मावशी. आणि त्याच्यामध्ये मी आमचा घाटी मसाला, लाल तिखट, नंतर धना जिरा पावडर, गरम मसाला असं सगळं टाकत गेले. दोघांचाही गप्पा मारत चाललं होतं काम. आणि विशेष म्हणजे मी त्याच्यामध्ये रसोई मिसळ मसाला टाकला, त्याच्यामुळे थोडंसं त्या मिसळला आणखीन टेस्ट येते. बाकी काय नाही. नंतर टाकली मटकी आणि चांगलं परतून घेतलं. त्याच्यामध्ये पाणी टाकलं की हवं होतं तेवढं, झाली मिसळ तयार. आमटीला उकळी येईपर्यंत मिस्टरांनी केली आहे उद्याच्या प्रोटीन शेकची तयारी. त्याच्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट भिजत घालायचे, कारण बाहेर प्रोटीन पावडर खूप महाग आहे. म्हणजे लोकल आहे पण जी काय म्हणतात ना, कुठली डॉक्टर सांगतात ना खूप कॉस्टली आहे. आता आम्ही घरीच बनवतो, मग चांगली वाटते, चांगलं बनतो तो शेक. काय काय टाकलं याच्यामध्ये सांगा? हे सीड्स, हे सफेद तीळ, त्याच्यानंतर आवळा, काजू, अक्रोड, काळे मनुके, हे खजूर, अंजीर आणि हा आहे पिस्ता. एवढे सगळे प्रकारचा संध्याकाळी भिजत घालायचे आणि भिजत घालून दुसऱ्या दिवशी त्याच्यात थोडं दूध टाकून शेक करायचं. हे तीळ घालतात? तीळ घालतात ना. तिळांमुळे गुडघ्यांचं दुखणं, सांध्यांचं दुखणं त्याच्यावरती प्रभावी आहे ना सफेद. जवळजवळ 10-12 प्रकार आहेत. हे आपण किती आयुर्वेदिक औषधं घेतो, त्याला पैसे घालवतो आहे की नाही, त्याच्यापेक्षा हे बरं. आणि ह्याच्यामुळे आम्हाला रिझल्ट मिळाला आहे की नाही. रिझल्ट मिळाला म्हणून आम्ही कंटिन्यू केलं, नाहीतर मग नसतं झालं ना आपल्या रिझल्ट मिळाला. हो ना. पण कंटिन्यू खायचं, रात्री भिजत घालायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शेक बनवायचा आणि पियायचा. असं आपण म्हणतो ना, ड्रायफ्रूट महाग आहेत म्हणा, पण
जिममध्ये जाऊन लोक प्रोटीन पावडरला किती 4-4, 3-3 हजार घालवतात, मी बघितलंय. त्याच्यापेक्षा हे आपण घरी केलं तर ठीक आहे. एक्सरसाइज जे करतात आता हे रोज एक्सरसाइज करतात, त्याच्यामुळे ह्यांना प्रोटीन पावडर हवी असते आणि त्याच्यावर मी पण थोडंसं घेते, जास्त नाही घेत. आणि मग आम्ही विचारलं बाहेर ते प्रोटीन पावडर, पण ती रिस्क वाटते आम्हाला बाहेरची प्रोटीन पावडर घ्यायला. त्याच्यामुळे हे आपलं चाललं ते ठीक आहे, हे की नाही. त्याच्यामध्ये रसायन नाही कुठलं, काय नाही, केमिकल नाही, काय नाही, आपणच करायचं असं. आणि याच्यामध्ये एखादा फ्रुट्स पण ॲड करतो, सकाळी दूध, कधी बनाना, कधी चिक्कू, म्हणजे तो शेक पण होतो. एवढं होतं. त्याच्यामध्ये हे असं पाणी टाकायचं, उकळी आली मटकीला चवळी उकळू द्यायचं चांगलं. आज कशी मिसळ पाव खायचं आहे. मेथी दाणे हे पण आम्ही रात्री भिजवून रोज सकाळी उठल्यावर खातो. काय म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ, हे महत्त्व कळलं आहे की नाही. क्या करेंगे भैया, कोविड ने सब सिखा दिया. नाही तर त्याच्या आधी हे असलं कोण खातंय, मेथी आणि हे काय शेक, नका त्याच्यापेक्षा काय पापड खाऊया, अजून काय खाऊया. तरी आज मिसळपाव केला, असं मी कधीतरी करतो. आणि हे मोठं वाटतंय स्टँड मला, हाईट जास्त झाली, कमी होईल, करता येईल, करायला पाहिजे ना. कुंडी ठेवायला आकाशच्या बेडमध्ये कुंडी ठेवायची, पण ती खाली जाते, त्याला एक असं स्टँड बनवायला सांगितलं होतं, तर त्याची जरा हाईटच जास्त झाली. बनवेल ना तो, दिला परत. आणि हे पण करायला दिलं परत. आता चला आरती बत्ती लावायची देवाला. ह्याच्यावर नाही बसला, तात्पुरतं ठेवते नाही रे. बट राईस ते हे पण असं पण चांगलं वाटते. मिसळ रेडी आहे, तर्रीवाली मिसळ. तरी तर चांगली दिसते ना, खाल्ल्यावर कळेल आता. चला आज काय म्हणतात ना, स्वच्छतेच्या कामाची मावशी मिळाली या खुशीमध्ये मिसळ खाणार आहोत. आणि हे बघ माझ्यासोबत पंचाड घेऊन उभे. तर मजा चालली आहे आज. वातावरण असं खुशीचं आणि बाहेर पाऊस पण पडतोय आणि एक टेन्शन कमी झालं आहे. आता बघूया, ते बनवायला दिलं आहे मी, ती कासांडी आणली ना, ते बनवून रेडी झाले की तुम्हाला दाखवेन. अरे लिंबू कापायचा राहिला काय. आता मस्त मिसळवर ताव मारते. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुन्हा असेच नवीन विषय, नवीन गप्पा, नवीन काहीतरी घडत असतं रोज, तुमच्यावर शेअर करत असते. मस्त राहा, स्वस्त राहा, एन्जॉय करा. बाहेर पाऊस पडतोय, वातावरण थंड झालं आहे आणि मस्त गरम गरम मिसळ पाव आता खायची आहे. चला बाय, टेक केअर.